पवित्र नदीकाठी श्रीपाद श्री वल्लभ ध्यानमग्न असताना एक माकड जोरजोरात रडत अंग थरथरत तिथे पोहोचते. श्रीपाद श्री वल्लभ प्रभू म्हणतात, माझी आणि माकडाची ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरीब राहणार नाही आणि या चालू क्षणापासून माझे संरक्षण कवच त्याच्या भोवती तयार होईल. श्रीपादांची ही कथा दुर्लक्ष करणे म्हणजे मोठा आशीर्वाद गमावणे. कारण या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा संपण्यापूर्वीच तुमची कितीही मोठी संकटे, कितीही रडवणारे दुःख आणि कितीही सतवणारा शत्रू नष्ट करण्याची आणि तुमची मोठी मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती यात आहे. त्यामुळे ही कथा दुर्लक्ष करून सोडू नका. श्रीपाद श्री वल्लभ आणि माकडाची ही कथा तुमच्या नशिबात चमत्कार करेल आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मरेपर्यंत रक्षण करेल. पण तुम्ही माकडाची आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुम्हाला या कथेचे मोठे ज्ञान प्राप्त होईल आणि तुमचा भाग्योदय होईल. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण अर्धवट ज्ञान घेणारा मनुष्य कधीही पुढे जाऊ शकत नाही. भक्तांनो, श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा. आजची कथा लाईक करून किमान 2 भक्तांना शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त परमेश्वराला प्रिय असतात. चला तर मग या चमत्कार करणाऱ्या कथेला सुरुवात करूया. पवित्र नदीकाठी मंद वारा वाहत होता. पक्ष्यांचे आवाजही जणू थांबले होते. त्या दिव्य क्षणी दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ प्रभू गाढ ध्यानात मग्न होते. देह स्थिर, श्वास शांत, मन पूर्णपणे परमेश्वरात लीन. आणि अचानक त्या शांततेला एक हृदय पिळवटून टाकणारा आवाज भेदून जातो. प्रभू, प्रभू, माझा ऐका. एक माकड अंग थरथरत, डोळ्यातून अश्रू ओघळत, मनात प्रचंड वेदना घेऊन हळूहळू प्रभूंच्या चरणांजवळ येते. ते चरण धरून रडत रडत म्हणते, प्रभू, मी आज माझ्यासाठी नाही आलो. मी त्या प्रत्येकासाठी आलो आहे जो गरिबीने होरपळतो आहे, ज्याच्या घरात अन्न नाही, ज्याच्या मनात शांतता नाही. शत्रू मागे लागले आहेत, संकट संपत नाहीत. प्रभू, माणसं आयुष्याला कंटाळली आहेत. श्रीपाद श्री वल्लभ प्रभू हळूच ध्यानातून बाहेर येतात. त्यांची करुणामय दृष्टी त्या माकडावर पडते. ते माकडाच्या डोक्यावर आपला हात ठेवतात आणि अत्यंत गंभीर स्वरात म्हणतात, बाळा, तू फक्त तुझ्या दुःखासाठी रडत नाहीस. तू आज संपूर्ण पृथ्वीवरील गरिबीने ग्रासलेल्या मनुष्यांचे अश्रू माझ्यापर्यंत आणले आहेस. माकड थरथरत्या आवाजात विचारते, प्रभू, गरिबी इतकी भयंकर असते का? ती माणसाचा आत्मविश्वास मोडते, त्याला घाबरवते. मग मनुष्याने काय करावे? तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू म्हणतात, बाळा, गरिबी ही फक्त पैशांची कमतरता नाही. ती मनातली भीती, अस्थिर विचार आणि मागील कर्मांची सावली आहे. ते पुढे म्हणतात, जो मनुष्य गरिबीतही भगवंताला दोष देत नाही आणि संकटातही विश्वास सोडत नाही, त्याच्या दारात माता लक्ष्मी उभी असते, पण योग्य क्षणाची वाट पाहत असते. हे ऐकताच माकडाचे रडणे हळूहळू थांबते. त्याच्या मनात पहिल्यांदाच आशेचा छोटासा दीप प्रज्वलित होतो. माकड म्हणते, प्रभू, मला असा आशीर्वाद द्या की मी भीतीला घाबरणार नाही आणि जे मनुष्य आपले हे ज्ञान ऐकत राहील त्यांनाही मरेपर्यंत तुमचा आधार मिळेल. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू हसत हसत म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व अडचणी मी नक्की दूर करीन. कारण आज तू तुझ्याच नव्हे
तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारलास आणि तेथेच प्रभू थांबतात. जणू पुढील रहस्य पुढील भागासाठी राखून ठेवतात. भक्तांनो, जर ही कथा थोडी जरी तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, दत्तप्रभू आमचं रक्षण करा. आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. तेव्हाच तुम्हाला या कथेचे मोठे फळ प्राप्त होईल. माकड प्रभूंच्या चरणांजवळ शांत बसलेले असते. डोळ्यात अजूनही ओल असते, पण मनात आता भीतीपेक्षा जास्त अपेक्षा निर्माण झालेली असते. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू गंभीर स्वरात बोलू लागतात. बाळा, गरिबीच्या पाठोपाठ जी सर्वात मोठी गोष्ट मनुष्याला त्रास देते ती म्हणजे भीती. ही भीती दिसत नाही, पण माणसाच्या मनात घर करून बसते. हीच भीती पुढे संकटांचे रूप घेते आणि हळूहळू वाईट शक्तींना आकर्षित करते. प्रभू पुढे म्हणतात, वाईट शक्ती म्हणजे काही अदृश्य राक्षस नाहीत. वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक विचार, सततची चिंता आणि इतरांविषयी द्वेष, मत्सर आणि स्वतःच्या नशिबाला शिव्याशाप देणे. जेव्हा मनुष्य अशा विचारात अडकतो तेव्हा त्याची बुद्धी दुर्बल होते आणि तेव्हाच संकटे त्याच्यावर हल्ला करतात. शत्रू बाहेर नसतात बाळा, शत्रू आधी मनात जन्म घेतात. मग माकड आश्चर्याने विचारते, प्रभू, मग अशा वाईट शक्तींमधून, संकटांमधून मनुष्याने स्वतःला कसे वाचवावे? तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू म्हणतात, ज्याच्या जिभेवर भगवंताचे नाव असते त्याच्याजवळ कोणतीही वाईट शक्ती उभी राहू शकत नाही. कारण नामस्मरण हे केवळ शब्द नाही, तर ते एक कवच आहे. मन शांत ठेवून जेव्हा मनुष्य माझे नाव घेतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे नकारात्मक वातावरण आपोआप नष्ट होऊ लागते. प्रभू पुढे सांगतात, बाळा, संकटे येणारच, पण जो मनुष्य संकटात घाबरत नाही तोच खरा विजयी असतो. भीतीमुळेच माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि कर्म बिघडवतो. पण जो शांत मनाने नामस्मरण करतो त्याची बुद्धी स्थिर राहते आणि त्याच्यावर येणारी संकटे हळूहळू आपली धार गमावतात. म्हणूनच मी सांगतो की गरिबी आणि संकटांवर विजय मिळवायचा असेल तर सर्वात आधी मनातील भीती जाळून टाकली पाहिजे. हे ऐकून माकडाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसू लागले. ते प्रभूंना शांतपणे, नम्रपणे म्हणते, प्रभू, आज मला समजलं की खरी लढाई बाहेर नाही तर मनात आहे. तेव्हा श्रीवल्लभ प्रभू समाधानाने म्हणतात, बाळा, तू योग्य अर्थ समजून घेतलास, पण ही केवळ सुरुवात आहे. आता मी तुला कर्मांचे गूढ सांगणार आहे, कारण कर्म समजल्याशिवाय गरिबी आणि लक्ष्मी माता यांचे रहस्य कधीच उलगडत नाही. आता डोळे बंद कर, मन शांत ठेव आणि शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, कारण ही कथा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम करणार आहे. माकड प्रभूंच्या चरणांजवळ शांत बसलेले असते. त्याच्या मनात आता भीती कमी झाली असली तरी एक प्रश्न अजूनही चालत असतो. तेव्हा ते नम्रपणे विचारते, प्रभू, जर मागील जन्माची पापे असतील तर मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्यातून सुटका होत नाही का? गरिबी, दुःख आणि अपयश हे नशिबात लिहिलेलेच असते का? हे ऐकताच श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू गंभीर होतात आणि अत्यंत ठाम स्वरात म्हणतात, बाळा, कर्म कोणालाही माफ करत नाही हे सत्य आहे, पण कर्म मनुष्याला बांधूनही ठेवत नाही हे त्याहून मोठे सत्य आहे. मागील जन्माची पापे फळ देतातच, पण चालू जन्मातील कर्म त्या फळांचे रूप बदलू शकतात. प्रभू पुढे सांगतात, समज बाळा, एखाद्या मनुष्याच्या आयुष्यात दुःख आले आहे हे त्याच्या जुन्या कर्मामुळे, पण तो मनुष्य जर त्या दुःखातही प्रामाणिक राहिला, कोणाचेही नुकसान केले नाही, मनात द्वेष ठेवला नाही आणि भगवंताचे नामस्मरण केले तर ती पापे जळू लागतात.
अग्नीमध्ये टाकलेले कोरडे गवत जसे राख होते, तसेच चांगल्या कर्माच्या अग्नीत जुनी पापे नष्ट होतात. म्हणूनच मी सांगतो की मनुष्य नशिबाचा गुलाम नसून आपल्या कर्मांचा शिल्पकार आहे. माकड आश्चर्याने पाहत राहते. तेव्हा प्रभू म्हणतात, बाळा, फक्त दान देणे म्हणजे चांगले कर्म नाही. मन शुद्ध ठेवणे, विचार पवित्र असणे, वाणी संयमित ठेवणे आणि संकटातही सत्याचा मार्ग न सोडणे हेच खरे चांगले कर्म आहे. जेव्हा मनुष्य असे कर्म करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. गरिबीचे दार आपोआप बंद होऊ लागते आणि सुखसमृद्धीचा मार्ग खुला होतो. प्रभू पुढे म्हणतात, अनेकांना वाटतं की मागील जन्माची पापे असल्यामुळे आपल्याला काहीच मिळणार नाही, पण हे अज्ञान आहे. जो मनुष्य आज चांगले कर्म करतो त्याच्यासाठी मी स्वतः मार्ग तयार करतो. त्याच्या मनोकामना योग्य असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतात, कारण ईश्वर न्याय देतो, सूड घेत नाही. चांगल्या कर्माचे फळ कधीही वाया जात नाही, ते योग्य वेळी निश्चित मिळते. हे ऐकून माकडाच्या डोळ्यात पुन्हा पाणी येते, पण यावेळी ते दुःखाचे नसते, ते कृतज्ञतेचे अश्रू असतात. ते प्रभूंना म्हणते, प्रभू, आज मला समजलं की आयुष्य बदलायचे असेल तर देव बदलावा लागत नाही, स्वतःचे कर्म बदलावे लागतात. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ समाधानाने म्हणतात, बाळा, तू योग्य अर्थ समजून घेतलास, पण अजून एक महत्त्वाचे सत्य बाकी आहे. जेव्हा कर्म आणि विचार शुद्ध होतात तेव्हाच माता लक्ष्मी प्रसन्न होते. हे रहस्य मी तुला आता पुढच्या भागात सांगेन. भक्तांनो, ही कथा तुमच्या मनात आशा जागवत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जुनी पापे नष्ट व्हावीत आणि आयुष्य बदलावे असे वाटत असेल तर दत्तप्रभू माझे कर्म शुद्ध करा असे टाईप करा आणि आजची ही कथा 3 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या नशिबाचे फासे नक्कीच बदलतील. प्रभूंच्या चरणांजवळ शांत बसलेले असते. त्याच्या मनात आता एकच जिज्ञासा उरलेली असते, प्रभू, चांगले कर्म करूनही अनेक मनुष्यांना समृद्धी मिळत नाही. लक्ष्मी माता नेमकी कधी प्रसन्न होते? तेव्हा प्रभू गंभीर पण अत्यंत करुण स्वरात बोलू लागतात, बाळा, लक्ष्मी माता केवळ धन देणारी देवी नाही, ती शुद्ध विचारांची, सात्विक वृत्तीची आणि संयमाची देवी आहे. जिथे असंतोष आहे तिथे ती थांबत नाही. जिथे सतत तक्रार आहे तिथे ती पाठ फिरवते. प्रभू पुढे म्हणतात, बाळा, मनुष्य सकाळी उठल्यापासून जर दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहिला, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला, मनात द्वेष आणि मत्सर वाढवला, तर लक्ष्मी त्याच्या घरात येऊनही थांबत नाही. पण जो मनुष्य त्याच्याकडे कमी असताना देखील कृतज्ञ राहतो, जे आहे त्यात समाधान मानतो आणि मिळालेल्या संपत्तीचा उपयोग सत्कर्मासाठी करतो, त्याच्याकडे लक्ष्मी माता स्थिर होते. प्रभू पुढे स्पष्ट करतात, बाळा, लक्ष्मी माता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा मनुष्याचे कर्म आणि विचार एकसारखे असतात. बाहेरून देवभक्ती आणि आतून लोभ असेल तर ती कधीच टिकत नाही. जो मनुष्य प्रामाणिक परिश्रम करतो, कोणाची फसवणूक करत नाही, कष्टाने धन पवित्र मानतो, त्याच्या घरी गरिबी जास्त काळ टिकत नाही, कारण लक्ष्मी मातेला श्रमाचा आदर आहे. माकड लक्ष देऊन ऐकत असते. तेव्हा प्रभू म्हणतात, बाळा, अनेक जण धनासाठी पूजा करतात पण मन शुद्ध करत नाही. लक्ष्मी माता पूजा पाहत नाही, ती मन पाहते, विचार पाहते आणि कर्म पाहते. जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो, शक्य तेवढी मदत करतो, गर्व न ठेवता जगतो, तेव्हा लक्ष्मी माता त्याच्या जीवनात स्थिरावते आणि त्याची समृद्धी हळूहळू वाढत जाते. हे ऐकून माकड प्रभूंना नम्रपणे म्हणते, प्रभू, म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही, तर मन शुद्ध असणे महत्त्वाचे आहे.
तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू समाधानाने म्हणतात, बाळा, तू अगदी बरोबर समजलास. लक्ष्मी मातेला खेचणारे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शांत मन, पवित्र विचार आणि सत्कर्म. जिथे हे तिन्ही असतात तिथे गरिबी आपोआप दूर जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जय माता लक्ष्मी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि माता लक्ष्मीच्या एका भक्ताला ही कथा शेअर करा, कारण माता लक्ष्मी तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करू शकते. माकड प्रभूंच्या चरणांजवळ अजूनही स्थिर बसलेले असते. त्याच्या चेहऱ्यावर आता भय नाही तर शांततेची झलक असते. तरीही ते हळूच विचारते, प्रभू, जर मनुष्य गरीब असेल, शक्तिहीन असेल, त्याच्याकडे पूजा करण्यासाठी साधनं नसतील, तर तो फक्त नामस्मरणाने खरंच संकटातून मुक्त होऊ शकतो का? हे ऐकताच श्रीपाद श्री वल्लभ प्रभू मंद स्मित करतात आणि म्हणतात, बाळा, नामस्मरण हे सर्वात सोपे पण सर्वात प्रभावी साधन आहे. कारण त्यासाठी धन लागत नाही, बळ लागत नाही, फक्त श्रद्धा लागते. प्रभू पुढे सांगतात, जेव्हा मनुष्य शांत मनाने भगवंताचे नाव घेतो तेव्हा त्याचा श्वास, विचार आणि मन एकाच लयीत येतात. त्या लयीतून एक अशी ऊर्जा निर्माण होते जी वाईट शक्तींना जवळ येऊ देत नाही. म्हणूनच अनेक संकटे कारण न देता दूर होतात. नामस्मरण हे केवळ तोंडाने केलेले उच्चार नसून मनाने केलेली शरणागती आहे. प्रभू पुढे म्हणतात, बाळा, जो मनुष्य सकाळी उठल्यावर, काम करताना, संकटात, भीतीत आणि आनंदातही माझे नाव घेत राहतो, त्याच्याजवळ भीती टिकत नाही. कारण भीती आणि भक्ती एकत्र नांदू शकत नाही. जेव्हा नाम मुखात असते तेव्हा मन शांत राहते आणि शांत मन चुकीचे कर्म करायला भाग पाडत नाही. त्यामुळे कर्म शुद्ध राहतात आणि त्याचे फळ शुभच मिळते. माकड एकाग्रतेने ऐकत असते. तेव्हा प्रभू पुढे सांगतात, अनेकांना वाटतं की मी मोठी पूजा करतो, दान करतो, असे केले की देव प्रसन्न होतो. पण बाळा, माझं नाव जर हृदयातून बाहेर आले तर तेच माझ्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. जो मनुष्य नामस्मरण करत असताना कोणाचे वाईट चिंतन करत नाही, कोणाला दुखावत नाही, त्याच्या आयुष्यातील संकटे हळूहळू विरघळू लागतात. हे ऐकून माकड भावूक होते आणि म्हणते, प्रभू, म्हणजे गरिबी, संकटे आणि भीती यावर इतका सोपा मार्ग आहे हे मला आज समजले. तेव्हा प्रभू गंभीरपणे म्हणतात, बाळा, नामस्मरण हे मार्ग दाखवते, पण चालायचे कर्मानेच असते. नाम आणि कर्म एकत्र आले की जीवन पूर्णपणे बदलते. आता मी तुला शेवटचे आणि सर्वात गुप्त सत्य सांगेन. भक्तांनो, ही कथा तुमच्या मनाला समाधान देत असेल तर कृपया ही शेवटपर्यंत ऐकत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त प्रेमाने टाईप करा. माकड शांतपणे प्रभूंच्या चरणांजवळ बसलेले असते. त्याचे मन आता स्थिर झालेले असते. डोळ्यात भीती उरलेली नसते तर एका अद्भुत विश्वासाची चमक दिसत असते. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू अत्यंत शांत पण ठाम स्वरात बोलू लागतात, बाळा, आता मी तुला अंतिम सत्य सांगतो. नाम, कर्म आणि लक्ष्मी माता हे वेगवेगळे नाहीत तर एकाच सूत्रात बांधलेले आहेत. केवळ नाम घेतले आणि कर्म वाईट ठेवले तर नामाचे सामर्थ्य अडते आणि केवळ कर्म चांगले करून अहंकार ठेवला तर लक्ष्मी स्थिर होत नाही. प्रभू पुढे सांगतात, जो मनुष्य माझे नाम सतत स्मरतो, मन शांत ठेवतो आणि प्रत्येक कृती करताना कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतो, त्याचे चालू कर्म इतके बलवान होते की मागील जन्माची पापे जळून जातात. ती पापे लगेच नाहीशी होत नाहीत, पण त्यांचा दाह संपतो, त्यांचा त्रास कमी होतो आणि हळूहळू त्यांचे अस्तित्वच नष्ट होते. म्हणूनच मी सांगतो की वर्तमान कर्म हे भूतकाळाचे बंधन तोडू शकते. श्रीपाद प्रभू पुढे सांगतात, बाळा, जेव्हा मनुष्य नामस्मरण करत करत
चांगले कर्म करतो तेव्हा लक्ष्मी माता त्याच्या आयुष्यात केवळ धनरूपाने नाही तर समाधान, आरोग्य, योग्य संधी आणि योग्य लोक यांच्या रूपाने प्रवेश करते. अशा वेळी गरिबी फक्त पैशांची उणीव राहत नाही तर ती मनातूनही निघून जाते आणि मनातून गेलेली गरिबी पुन्हा कधीही परत येत नाही. माकड भारावून जाते आणि प्रभूंना म्हणते, प्रभू, आज मला आयुष्याचा खरा मार्ग समजला. भीती दूर झाली, मन शांत झाले आणि आशा जागी झाली. तेव्हा प्रभू माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणतात, बाळा, हे ज्ञान फक्त तुझ्यासाठी नाही. जो ही कथा शांत मनाने ऐकेल, श्रद्धेने नाम घेईल आणि प्रामाणिक कर्म करेल, त्याच्या आयुष्यातील गरिबी, संकटे, वाईट शक्ती आपोआप दूर होतील. त्याच्या जीवनात मी स्वतः मार्गदर्शक म्हणून उभा राहीन. प्रभू पुढे म्हणतात, लक्षात ठेव बाळा, देव दूर नाही. तो मनुष्याच्या शुद्ध विचारात, प्रामाणिक कर्मात आणि श्रद्धेच्या नामस्मरणातच वास करतो. जेव्हा मनुष्य हे तिन्ही जपतो तेव्हा त्याला कोणतीही शक्ती कमजोर करू शकत नाही. हेच माझे अंतिम वचन आहे. हे ऐकताच माकड प्रभूंच्या चरणांशी नतमस्तक होते. त्याचे डोळे मिटतात, अश्रू वाहतात, पण ते दुःखाचे नसतात, ते मुक्तीचे असतात आणि त्या क्षणी जणू संपूर्ण सृष्टीवर एक अदृश्य शांती पसरते. माकड प्रभूंच्या चरणांजवळ अजूनही न हलता आत्ताही बसलेले असते. त्याचे मन शांत झाले असले तरीही आता त्यात एक नवीन प्रश्न उगम पावतो. ते हळूच विचारते, प्रभू, हे सर्व ज्ञान ऐकून मन शुद्ध झाले, पण जेव्हा मी पुन्हा जगात जाईन तेव्हा मोह, भीती आणि जुन्या सवयी परत येणार नाहीत का? तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू मंद स्मित करतात आणि म्हणतात, बाळा, त्या येणारच, कारण मनुष्य देहात राहतो तोपर्यंत परीक्षा संपत नाही. पण फरक इतकाच असतो की आधी तू परीक्षेला घाबरत होतास आणि आता तू तिला समजून सामोरा जाशील. प्रभू पुढे म्हणतात, जो मनुष्य एकदाही अंतःकरणातून सत्य स्वीकारतो त्याचे जीवन कधीच पूर्वीसारखे राहत नाही. संकटे येतील पण ती तोडणार नाहीत. गरिबी येईल पण ती नम्र करेल. शत्रू भेटतील पण ते तुला जागं ठेवतील, कारण आता तू प्रत्येक परिस्थितीला कर्माच्या दृष्टीने पाहशील. दोष देण्याऐवजी सुधारणा करशील. माकड एकाग्रतेने ऐकत असते. तेव्हा प्रभू पुढे सांगतात, बाळा, रोजचा एक नियम लक्षात ठेव. सकाळी उठल्यावर एक क्षण माझे नामस्मरण कर. तुझ्या आवडत्या देवाचे नाव जप. त्या दिवशी कोणाचेही जाणून बुजून नुकसान करू नको. शक्य तेवढे सत्य बोल आणि जे मिळेल त्यात कृतज्ञता ठेव. हे 4 साधे नियम पाळलेस तर तुझे चालू कर्म इतके बलवान होईल की जुन्या पापांना तग धरता येणार नाही. प्रभू पुढे म्हणतात, अनेक मनुष्य विचारतात की इतके छोटे नियम आयुष्य कसे बदलतील. पण बाळा, नदीला दिशा देण्यासाठी मोठा बाण लागत नाही, एक छोटे वळण पुरेसे असते. तसेच मनुष्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी थोडेसे शुद्ध आचरण पुरेसे असते. जेव्हा आचरण बदलते तेव्हा नशीब आपोआप बदलते. हे ऐकून माकड नम्रतेने म्हणते, प्रभू, म्हणजे हे ज्ञान पाळणारा मनुष्यच खरा श्रीमंत आहे. तेव्हा प्रभू समाधानाने म्हणतात, बाळा, अगदी बरोबर. ज्याच्या मनात भीती नाही, ज्याच्या कर्मात प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या जिभेवर भगवंताचे नाम आहे, तोच खरा समृद्ध आहे. बाकी सर्व केवळ बाह्य गोष्टी आहेत. श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरणांशी नतमस्तक झाल्यावर जणू माकडाचा नवीन जन्मच झाला होता. ते माकड तेथून निघाले तेव्हा ते पूर्वीसारखे भयभीत नव्हते. डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू आता दुःखाचे नव्हते, ते विश्वासाचे होते, आशेचे होते. प्रभूंच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या मनावर जणू कोरलेले सत्य होते. नाम, कर्म आणि शुद्ध विचार हेच त्याचे आयुष्य झाले होते. ते माकड जंगलातून, गावातून, वस्तीतून फिरू लागले.
कुठेही गेले तरी ते शांत बसे. भगवंताचे नाम हळूच मुखात घेत असे आणि माणसांकडे पाहत असे. आश्चर्य म्हणजे जिथे ते बसत तिथे भांडणं थांबत, भीती कमी होत असे. गरिबीत जगणाऱ्या माणसांच्या मनात एक वेगळीच शांतता उतरू लागली. अनेक मनुष्य त्याच्याकडे पाहून विचारत, हे माकड बोलत नाही तरी मनाला इतका आधार का मिळतो? तेव्हा ते माकड प्रभूंचे शब्द आठवत असे आणि मनातच म्हणत असे, भीती सोडा, दोष देऊ नका, नाम घ्या आणि कर्म शुद्ध ठेवा. हळूहळू माणसांचे जीवन बदलू लागले. जे मनुष्य रोज नशिबाला दोष देत होते ते परिश्रम करू लागले. जे रागात निर्णय घेत होते ते शांत व्हायला लागले. जे गरिबीमुळे देवाला विसरले होते ते पुन्हा भगवंताचे नाम घेऊ लागले. काहींच्या घरी थोडे धन आले, काहींच्या घरी समाधान आले, तर काहींच्या घरी आजारातून मुक्ती मिळाली. पण सर्वात मोठा बदल हा होता की माणसांच्या मनातून भीती निघून जात होती. एक दिवस ते माकड एका गरीब मनुष्याच्या घरासमोर बसले. त्या घरात अन्न नव्हते, पण माणसाच्या मुखात प्रभूंचे नाम होते. ते दृश्य पाहून माकडाचे डोळे भरून आले. त्याला श्रीपाद प्रभूंचे शब्द आठवले, मनातून गेलेली गरिबी पुन्हा कधीच परत येत नाही. त्या क्षणी त्या माणसाच्या जीवनात हळूहळू बदल सुरू झाला. काम मिळाले, कष्टाला फळ मिळाले आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हे पाहून माकड शांतपणे तेथून निघून गेले, कारण प्रभूंनी सांगितले होते की अहंकार न ठेवता कार्य करा. अशा प्रकारे ते माकड कुठेही थांबले नाही, कुणालाही उपदेश दिला नाही, कुणावरही अधिकार गाजवला नाही. तरीही त्याच्या शांत उपस्थितीने, नामस्मरणाने आणि शुद्ध कर्माच्या प्रभावाने अनेकांचे आयुष्य बदलत गेले. आणि जिथे परिवर्तन झाले तिथे अदृश्यपणे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची कृपा कार्यरत होती. एके दिवशी ते माकड पुन्हा त्या पवित्र नदीकाठी आले जिथे प्रभूंनी त्याला ज्ञान दिले होते. तेथे बसून त्याने डोळे मिटले, मन शांत केले आणि अंतःकरणातून फक्त एकच भावना आली, प्रभू, तुमचे शब्द खरे आहेत. त्या क्षणी जणू वाऱ्यातून प्रभूंचा स्वर ऐकू आला, बाळा, तू माझा उपदेश जगलास, म्हणूनच तू माझे कार्य पूर्ण केलेस. त्या क्षणी माकडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू पृथ्वीवर पडले आणि जणू त्या अश्रूंनी अनेक दुःखी मनुष्यांचे दुःख धुवून टाकले. ही कथा इथेच संपत नाही, कारण जो ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकतो, श्रद्धेने नाम घेतो, पृथ्वीवर या कथेचा प्रचार करतो आणि प्रामाणिक कर्म करतो, त्याच्या जीवनात बदल घडतो. आणि असा बदल घडतो जो त्या माकडाच्या जीवनात घडला. आणि म्हणूनच आजही कुठेतरी कोणाच्या तरी जीवनात श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची करुणा कार्यरत आहे. पृथ्वीवर फिरून अनेक मनुष्यांचे जीवन बदलत असताना त्या माकडाच्या मनात कधीकधी एक हलकी शंका येई. प्रभूंनी सांगितलेले सर्व सत्य असले तरीही प्रत्येक मनुष्य ते पेलू शकेलच असे नाही. तेव्हा त्या माकडाला प्रभूंशी झालेल्या शेवटच्या संवादाचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत. प्रभूंनी त्या दिवशी निघण्याआधी अजून काही गूढ सत्य सांगितले होते, जे त्यांनी फार थोड्या शब्दात पण खोल अर्थाने सांगितले होते. प्रभू म्हणाले होते, बाळा, प्रत्येक मनुष्य मोठे व्रत, मोठी पूजा करू शकत नाही, पण प्रत्येक मनुष्य स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि जो मनुष्य स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा योगी असतो. लक्षात ठेव, मनावर विजय मिळवणे म्हणजे भावना दडपणे नाही, तर भावना समजून घेऊन योग्य दिशेला वळवणे होय. श्रीपाद प्रभूंनी पुढे सांगितले होते, बाळा, मनुष्याला दुःख येते तेव्हा तो दोन चुका करतो. एकतर तो स्वतःला पूर्ण दोष देतो किंवा पूर्णपणे इतरांना दोष देतो. दोन्ही टोकं चुकीचे आहेत. जे घडते ते कर्मामुळेच घडते, पण त्यावरची प्रतिक्रिया ही नवीन कर्म निर्माण करते. म्हणूनच मी सांगतो की प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत निरीक्षण कर, तिथेच तुझी मुक्ती सुरू होते. प्रभू म्हणाले होते, बाळा, अनेकांना वाटतं की देवाला फक्त मोठमोठ्या संकटात आठवायचं, पण जो मनुष्य छोट्या छोट्या क्षणात माझे स्मरण करतो त्याच्यासाठी
मोठी संकटे येतच नाहीत. नामस्मरण हे फक्त संकटांवरती औषध नाही, तर संकट येऊ नये म्हणून कवच आहे. श्रीपाद प्रभूंनी आणखी एक महत्त्वाचे सत्य सांगितले होते. बाळा, जो मनुष्य थोडा वेळ तरी मौनात घालवतो तो आयुष्याची दिशा बदलतो. मौन म्हणजे पळ काढणे नाही, मौन म्हणजे आतल्या आवाजाला ऐकण्याची तयारी. जेव्हा आतला आवाज स्वच्छ होतो तेव्हा बाहेरचा गोंधळ आपोआप शांत होतो. ते पुढे म्हणाले होते, बाळा, लक्ष्मी माता तेथे स्थिर होते जिथे अव्यवस्था नसते. मनात, घरात आणि व्यवहारात शिस्त असेल तर समृद्धी आपोआप येते. पण जिथे आळशीपणा, उथळपणा आणि सततची तक्रार असते तिथे लक्ष्मी टिकत नाही. हे सर्व शब्द त्या माकडाच्या मनात खोलवर कोरले गेले होते. म्हणूनच ते माकड जिथे जिथे गेले तिथे लोकांना बोलून नाही तर स्वतःच्या आचरणातून शिकवत राहिले. शांत राहणे, कोणाला दोष न देणे, भगवंताचे नाम हळूच घेणे आणि कृतज्ञ राहणे, इतक्याच गोष्टींनी अनेक मनुष्यांचे जीवन हळूहळू बदलत गेले. माकडाला हे माहीत होते की प्रभूंचा संदेश अजून पूर्णपणे जगापर्यंत पोचवायचा आहे. म्हणूनच त्याचा प्रवास अजूनही थांबलेला नव्हता. कारण श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी शेवटी फक्त एवढेच म्हटले होते, बाळा, जोपर्यंत एकही मनुष्य अंधारात आहे तोपर्यंत माझे कार्य संपलेले नाही. माकड आता पृथ्वीवर होते. पूर्वी जिथे दुःख आणि भीती पाहून डोळे भरायचे, आता तेच दुःख पाहून मनात करुणा आणि श्रद्धा जागी होत होती. जणू श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे शब्द त्याच्या अंतःकरणातून उगम पावत होते. प्रभूंनी एकदा सांगितलं होतं, बाळा, जे मी तुला शिकवतो ते लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आहे. प्रभूंनी माकडाला सांगितलेल्या 3 गोष्टी ज्या गरिबी परत येऊ देत नाहीत, या माकडाच्या आठवणीतून हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. पहिली गोष्ट, कृतज्ञता. जे मनुष्य दिवसातून त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानतो त्याच्या आयुष्यात अभाव टिकत नाही. दुसरी गोष्ट, स्वच्छता आणि शिस्त. घर, मन, आचारधर्म स्वच्छ ठेवा. अव्यवस्था आणि उदंड तक्रार लक्ष्मीला दूर नेतात. तिसरी गोष्ट, प्रामाणिक श्रम. मेहनत करण्यास घाबरू नका. फसवणुकीचा मार्ग सोडा. जे काम प्रामाणिकपणे करता ते तुमच्या भवितव्याचे भाग्य उघडते. माकड प्रत्येक ठिकाणी जिथे गेले लोकांना या गोष्टी शिकवू लागले. ज्या ज्या मनुष्याने मनापासून आचरण बदलले त्यांचे घर सुखाने भरू लागले. गरिबी निघून गेली आणि भीती कमी होऊ लागली. यानंतर प्रभूंनी माकडाला सांगितलेल्या 5 चुका ज्या लक्ष्मीला दूर नेत नाहीत या आठवणी त्याला पुन्हा आठवल्या. पहिली चूक, सतत तक्रार करणे. सतत दुःखाची आणि अपयशाची तक्रार करणाऱ्या मनुष्याच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. दुसरी चूक, कटू बोलणे. घरात एकमेकांवर राग किंवा अपमान करणारे शब्द वापरले तर लक्ष्मी निघून जाते. तिसरी चूक, अन्न व पैशाचा अपमान. अन्न वाया घालवणे, पैशाची किंमत न करणे या गोष्टी लक्ष्मीला दूर नेतात. चौथी चूक, आळस. आजचे काम उद्याच्या नावावर ढकलणारा मनुष्य स्थिर समृद्धी मिळवू शकत नाही. 5वी चूक, देव आणि नात्यांना वेळ न देणे. फक्त स्वतःभोवती फिरणारा मनुष्य जीवनातून आधार हरवतो. माकडाने या 5 चुका लोकांपर्यंत पोचवल्या. अनेक लोकांनी डोळ्यात पाणी आणत समजले की लक्ष्मी दूर गेलेली नव्हती, ती फक्त त्यांच्या आचरणाच्या प्रतीक्षेत होती. त्यानंतर माकडाच्या अंतःकरणात प्रभूंनी शिकवलेले नाम, कर्म, मौन यांचा खोल अर्थ उमटू लागला. प्रभू म्हणाले होते, नाम फक्त ओठांनी उच्चार नाही, संकटात आणि सुखातही माझे स्मरण ठेवणे. जे मनुष्य करत राहतो त्याला मी विसरत नाही. कर्म म्हणजे केवळ मोठे पुण्यकर्म नाही, रोजचे लहान चांगले निर्णय, मदत, सत्य बोलणे हेच खरे कर्म आहेत. आजचे चांगले कर्म मागील पाप जाळतात. मौन म्हणजे बोलणे थांबवणे नाही, मन शांत ठेवणे.
अंतप्रत्यय ऐकणे. जिथे मन शांत होते तिथे निर्णय चुकत नाहीत आणि दुःख कमी टिकतं. या सर्व शिकवणुकीचा परिणाम असा झाला की माकड जिथे जिथे गेले तिथे तिथे लोकांनी मन शांत ठेवले, नाम स्मरले, कर्म सुधारले आणि स्वतःसह इतरांचेही जीवन उजळले. अशी ही कथा आपल्यासमोर इथे संपत आहे. माकडाने पृथ्वीवरून ज्या मार्गाने लोकांचे जीवन बदलले, ज्या उपदेशांनी नामस्मरणाने, कर्माने आणि मौनाने अंधार दूर केला, ती कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, कृतज्ञता आणि चांगले कर्म आयुष्यातले खरे खजिना आहेत. ही कथा पूर्ण झाली, पण तिच्यातून भक्तांना मिळालेला संदेश कायमच जिवंत राहील. नामस्मरण, चांगले कर्म, कृतज्ञता आणि हळूहळू केलेले बदल हीच खरी जीवनसंपत्ती आहे. आम्हाला आशा आहे की या कथेतून तुम्हाला काहीतरी ज्ञान, प्रेरणा आणि मनाची शांती प्राप्त झाली असेल. कथा सांगताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया प्रेमाने क्षमा करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या, मन शुद्ध ठेवा आणि आपण लवकरच भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी आणि भक्तिभावपूर्ण कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राधे राधे.